काय करतो मालकीन पिशवी घेऊन येतं आलते पिशवी घेऊन जायचंय खाली तिकडे मळायला मकाला औषध टाकायचंय. केळं खायला आलती तर केळ बघायला आलती मग कसली केळ झाली ती किती बघा घड किती मोठा झालाय केळ. मग आणि साफसफाई केली समजा. आणि इकडं पेरूचं झाड पण पेरू एक सुद्धा नाही. पेरू नेलं चुरून नाही चुरून कोण नाही लागले. तिकडं आंब्याचं झाड आहे दिसला फटा मोडला तिथे पेरू नेऊन. काय माहिती आणि इकडं बघा आंबा इथं आंबा कैरी लागली आता एवढं असं आंबा लागतं तेवढं आणि पिशवी घेऊनच होतं. पेरूवाल्या पिशवी घेऊन काय हिंडायला लागली? आवाई हिंडायला लागली नाही मला ह्याच्यात ते सामान घालायचं आहे पुरीचं खाली जायचं औषध टाकायला. आणि तुम्ही कधी औषध आणता काय माहिती. आणि ही खुरपायच कधी आहे मग आता बघू कधी तुम्ही औषध फवारता कधी नाही. त्या मळ्याला अजून ते तण वाढायला लागले तिकडे फवारायचं अजून औषध. आता शिकतो टा साधवली मग भिजवलं औषध टाकून तुम्हाला काय माहित आहे काल मी औषध टाकलं परत भिजवलं. जरा मकवानात जरा घाण फिन काढून एवढे 2-3 सरे खुरपले तिथं. एकच सरी 2-3 नाही तर ते आता तुम्ही म्हणलं औषध फवारायचं म्हणून तेवढी एकच सरी करून. आणि इकडे आपलं घर बघ घर हाय ग पण त्याला अजून पैसे नगायला किती पैसे पैसे देते मी काय कामाला जाते काय पैसे द्यायला? तिथे एक लिंबू लावले झाड कुठे दिसतंय मोठं आहे. मी पण म्हणते विचार करते मला वाटलं जांभळाचं झाड आहे तिथं. आपल्याला काय शेतीतलं माहितीच नाही. शेती करत नाही मी माहित असली ती या इकडे दाखवते बघा इकडे सीताफळाचं झाड. शेवगे शेंगा ही झाली ती चल इकडं आपल्या इकडं. अहो इकडे तुम्हाला दाखवते परत शेवगे शेंगा दाखवते लिंबाचं झाड दाखवते परत आंब्याची झाड आहे ती तण असल्यावर मला रानात येऊच वाटत नाही. असं आहे काय वाटत नाही फवारच होईल. लिंबूनी झाड तर पाक काय झाले ग बघा इथं कोरपड लावली कोरपड मी लावली परत लिंबाचं झाड पण लिंबू एक सुद्धा लागला नाही. लागला होता त्या दिवशी न्यालाय मटणाला न्यालाय आणि इकडं आंब्याचं झाड आहे. कोरपड बापुरी तर लिहिली बघा नेली काय तर मी मला लावायला लावली कोण नेले काय माहित. इथं असंच आहे लय मोठी मोठी मी पानं ठुलती लावायला मला. करवंदाचं झाड होतं तिथून काढून टाकलं हानासावर घाण काढताना. तुम्हाला एवढं कळ नाही आपल्याला नवऱ्यानं हो घेतली लिंबाईसवर मग एकच आलाय एवढासा एक. पण ह्याला फळच कसं काय नाही काय माहित बाई मी कोरपडाव मला लावायला ठुलती. शेवगे शेंगा आहे त्या सवरना 2-3 हाय त्या उठ हा कालवणाला काय नाही म्हणली होती सकाळी तर एवढं खाऊया बाई नशीब बघा किती भारी आहे माझं. हाय दोनच आहे त्या तिकडं आहे त्या बघा पण ते हाताला येत नाही त्या बाया. मग राहू दे तसंच. पण जरा कवळ्या वाटते त्या काय फुलं दिसते ते लय लागली ती फुलं ह्याला पण लय लागली ती आता कधी लागते ती काय माहित फळ ह्याला लागेन की. आणि हे बघाय माझी कोरपडाव माझ्या मनात गेली मी लावायसाठी ठुलती कोणी नेली काय मनात नाही गेली मला लावायसाठी ठुलती डोक्याला मी कोरपड आणली मला आणल्यापासून एकदा सुद्धा लावली नाही अजून मी कोरपड. पाणी दिलं त्याला मग पाणी मीच देते. लेकर बी वाटोळ करते तिकडू काय मग कोणी नेली कोणाच ठाऊक आहे. गुरं किती वांगा झाली सर ना गुराकडे तू ध्यान स्वाधीन आहे. आता काम काय एकच आहे तेवढं मग काय तर उगाच बाई लावायचं उगा सगळं घेऊन जाते ते गावात घेऊन जाते काय करावं. आपण लोकांच्यात नाना लागतोय मी डोक्याला लावायसाठी ठुलती कोरपड. होय चला दामादामान आपलं काम धंदा तुम्ही जावा की औषध आणायला. औषध आणणार आहे मी कधी मग कधी आणणार. पैसे नाही सर ना मला तर तो माझं स्वप्न होतं लय फिरायला कुठं जायचं. कुठं जातं फिरायला आपल्या रानातली कामं कोण करायचं फिरायला. मला माझं एक भविष्यात स्वप्न आहे सायकलीवर राईड करायची मला. सायकलीवर राईड करायची लेकर बायको कुठं सोडतात. तुला घेऊन जायचे मला घेऊन जायचं मग लेकर कुठे सोडतात आपली. तू तर म्हणजे आई पप्पा पैसे सोडून जायचे. आई पप्पा सोडून जायचं. ती फुलाचं झाड कशाने झालंय चल बरं दाखव मला ती समजा दाखवून कसली 12 फुलाची झाड लावली होती अगं लागली ती गावा तोडलं कोणी ते झाड कुठं तोडलंय अहो ते सुकलंय अहो काय तर पेटवलं हे इथं पेटवलं वाटतं पप्पा ना ते सुकलंय लय सुकलंय अहो काही एवढं झाड हिरवगार आहे. घराचा परिसर कसा आहे तुझ्या. एक नंबर हा एक नंबर. फुलं बाई कशी आहे ती फुलं छान आहे ते माझ्या बायको किती फ्रेश आहे ती. आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच. हा
आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट पण करा. आणि कसा ब्लॉग वाटला ती कमेंटमध्ये खेड्याकडच्या आठवण. हा खेड्याकडला सांगा आणि comment तुम्ही जेवढं ही करचाल तेवढं आम्ही व्हिडिओ मस्त काढू. हा तुम्ही जेवढा आम्हाला सपोर्ट करताल तेवढा आम्ही व्हिडिओ छान छान काढणार. लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. करणार. हा चला. धन्यवाद. हम्म.